नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधून विस्तव जात नाही आणि या विस्तवामध्ये तेल ओतणारी माणसं देखील काही कमी नसतात. आता नुकतंच अमेरिकेच्या माजी राजदूताचं एक विधान आलेलं आहे. हे राजदूत 2017 पासून 2021 पर्यंत भारतामध्ये कार्यरत होते. ते माजी राजदूत हे वॉशिंग्टन डी.सी. मध्ये त्यांना एका संस्थेमध्ये आमंत्रण होतं आणि त्या प्रसंगी भाषण करताना त्यांनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे आणि या खळबळजनक विधानाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते विधान काय आहे ते आधी मी वाचून दाखवते, म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक राहण्याची शक्यता नाही. तर केनेथ जस्टर हे त्या राजदूताचं नाव आहे. त्यांनी म्हटलंय, "Pakistan successful courting of the current Trump administration could temper India's willingness or ability to mount a strong muscular retaliatory response similar to Operation Sindoor in the event of another major cross-border terror attack." याचा अर्थ असा की हे केनेथ जस्टर साहेब असं सांगतायत की आता जर का सीमेपलीकडून भारतामध्ये दहशतवादी हल्ला झाला तर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जितकी दमदार कारवाई केली तशी कारवाई कदाचित त्यांना करता येणार नाही. त्यांना थोडी नरमाई दाखवावी लागेल, कारण आता पाकिस्तान आणि ट्रम्प प्रशासन यांच्यामधले संबंध जे आहेत ते चांगले झालेले आहेत. हे जे विधान आहे अर्थातच त्याच्याकडे लक्ष वेधून घेतलं गेलं जगाचं, तर नवल नाही. हे विधान त्यांनी कुठे केलं? हडसन इन्स्टिट्यूट यांनी एका समारंभासाठी त्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि त्या प्रसंगी भाषण देत असताना जस्टर यांनी हे विधान केलेलं आहे. हडसन इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य असं की भारत आणि अमेरिका संबंध किंवा पाकिस्तान आणि अमेरिका संबंध याबाबत विशेष विचार करणं, त्या निमित्ताने रिपोर्ट्स बनवणं किंवा आपली मतं प्रदर्शित करणं, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या संबंधांवरती विचार करणं आणि अर्थातच अमेरिकेचं जे धोरण असतं त्याच्यावर प्रभाव टाकणं, यासाठी हडसन इन्स्टिट्यूट अतिशय ख्यातनाम आहे. खास करून कॉन्झर्वेटिव्ह ज्या वेळेला सत्तेवर असतात तेव्हा हडसन इन्स्टिट्यूटचं महत्व वाढतं. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय? रिपब्लिकन पक्ष. तेव्हा कारण हडसन इन्स्टिट्यूट ही रिपब्लिकनांची एक खास संस्था समजली जाते, जिथे अशा प्रकारे पॉलिसी मेकिंग वरती खलबतं केली जातात. या हडसन इन्स्टिट्यूटमध्ये उभं राहून ज्या वेळेला केनेथ जस्टर असं म्हणतात की भारताला आता ते स्वातंत्र्य उरलेलं नाहीये. द डिग्री ऑफ फ्रीडम ज्याला म्हणतो आपण, की जितक्या मुक्तपणे भारताने त्यावेळेला प्रत्युत्तर दिलं तसं आता त्याला जमणार नाही, कारण आता पाकिस्तान आणि अमेरिकेचं जे साटलोटं तयार झालेलं आहे, पाकिस्तानला हे संबंध सुधारण्यामध्ये जे यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे भारतावरती ही काही बंधनं येऊ शकतात. वरकरणी बघितलं तर तुम्हाला जस्टर यांचं जे स्टेटमेंट आहे त्याच्याबाबत सत्यता आहे असं वाटेल. अर्थात त्यांना दोष देता येणार नाही आपल्याला, कारण केनेथ जस्टर यांना मोदी राजवटीची माहिती नाही असंही आपण म्हणू शकत नाही, कारण 17 पासून 21 पर्यंत इथे कार्यरत होते. परंतु त्यांनी परिस्थितीचं मोजमाप काय केलेलं आहे हे अतिशय महत्वाचं ठरतं आणि त्याच्यातले काही बिंदू महत्वाचे आहेत. एक म्हणजे केनेथ यांनी हे मान्य केलं, केनेथ जस्टर यांनी, की अमेरिका आणि पाकिस्तान हे संबंध आता सुधारलेले आहेत. पाकिस्ताननी ज्या मंथरण्या केल्या अमेरिकेच्या आणि ज्या प्रकारे एक प्रकारे आज्ञाधारक कार्ट्याची भूमिका घेतलेली आहे, जे अमेरिका म्हणेल तसंच्या तसं आपण करायचं, मग म्हणत राहायचं, हा जो एक खाक्या त्यांनी चालवलेला आहे त्याचा फायदा पाकिस्तानला मिळणार आहे. अर्थात धोरणात्मक दृष्टीने तुम्ही विचार कराल तर पाकिस्तान आणि अमेरिका आज एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, यात काही वादच नाही. मग
हे जे जस्टर साहेब आहेत ते नेमकं काय आपल्याला सांगतायत, की भारताने जर का अशा प्रकारचा क्रॉस बॉर्डर टेरर अटॅक आता झाला त्यांच्यावरती, तर सावधानता बाळगावी. त्यांना तशाच प्रकारचं प्रत्युत्तर देता येणार नाही. म्हणजेच जर का भारताने अशा पद्धतीचे प्रयत्न केले, तर पाकिस्तान एकटा नसेल. अमेरिका त्याच्या बाजूनी पाण्यात उतरायला तयार असेल. त्यांना नेमकं सूचित काय करायचं आहे? आणि जर का ही परिस्थिती असेल, की भारत हा अमेरिकेसाठी एक कसपटा समान देश असेल, तर ही गोष्ट होऊ शकते. ही गोष्ट खरी आहे मी मानीन, की टू सम डिग्री, की भारतावरती आता ते आपण मान्य करायला लागेल म्हणजे, की मुळातच आपल्याला जास्त डिग्री ऑफ फ्रीडम होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये. पण तसंही मला काही वाटत नाहीये. कारण त्या वेळपर्यंत संबंध हे थोडेफार कुरबुरी व्हायला सुरुवात झालेली होती. ट्रम्प यांचा एकंदर विचार केलात तुम्ही, तर त्यांनी भारताला दुखवायला निश्चित सुरुवात केलेली होती. टेरिफचं राज्य थोडंफार सुरू झालेलं होतं. नवीन टेरिफचं युग हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेलं होतं आणि त्यानुसार भारताला काही एक वेगळी वागणूक मिळेल अशी जी अपेक्षा होती ती मावळलेली होती. भारताचे जे भारतीयांचे जे H-1B प्रोग्राम्स असतील किंवा ग्रीन कार्ड होल्डर्स असतील, ह्यांच्या बाबतची आगपाखड जी आहे ती चालू झालेली होती. अशा वातावरणामध्ये जेव्हा हल्ला झाला पहलगामचा आणि त्याला भारताने प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं, तेव्हा अमेरिकेची प्रतिक्रिया काय होती नेमकी? तुम्हाला आठवत असेल की ते झालं त्यावेळेला खुद्द उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स हे भारतामध्ये उपस्थित होते. यानंतर भारताने जेव्हा इंडस वॉटर ट्रीटी हा अबेयन्समध्ये टाकला, म्हणजे तो रद्द केला किंवा त्याचं कार्यवहन जे आहे ते थांबवलं. त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने चकार प्रतिक्रिया दिलेली नव्हती. तशी ती आजही दिलेली नाही. अजूनही इंडस वॉटर ट्रीटीवर अमेरिका काहीही बोललेली नाहीये. पण त्यांना जर का हवं असतं तर ते बोलू शकले असते. ते तेव्हाही बोलू शकले असते. तेव्हा त्या वातावरणामध्ये सुद्धा भारतावरचा डिग्री ऑफ फ्रीडम हा अमेरिकेशी संबंध दुरावल्यामुळे तयार झालेला नव्हता. जस्टर असं म्हणतायत, की त्यावेळेला पाकिस्तानचे संबंध सुद्धा अमेरिकेशी फारसे चांगले नव्हते, जे आता भरपूर सुधारलेले आहेत. इन अ वे अमेरिका पाकिस्तानकडून अशा गोष्टी करून घेते, ज्या त्यांना स्वतःला थेट करता येत नाहीत आणि ह्यामुळे पाकिस्तानच्या शब्दाला आज वॉशिंग्टन डी.सी.च्या धोरणात्मक सर्कल्समध्ये, वर्तुळामध्ये एक वरचं स्थान मिळालेलं आहे. पण साहेब ह्याचा अर्थ असा नाही, की भारत हा आपली निर्णायक शक्ती जी आहे, निर्णय शक्ती ही हरवून बसलेला आहे, गमावून बसलेला आहे. भारत ज्या वेळेला अशी कारवाई करतो, तो स्वतःच्या बळावर करतो. दुसरा कोणी आपल्या मदतीला येईल, अशी अपेक्षा न ठेवता करतो. कारण तशी अपेक्षा ठेवायची असती, तर मोदी सरकारनी पहलगाम नंतरच पाकिस्तानला अंतिम धडा शिकवला असता. परंतु तसं केलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर तुम्ही बघाल, तर पहिल्या दिवशी फक्त टेररिस्ट कॅम्प्सवर हल्ले केले गेले. त्यानंतर पाकिस्तान गप्प बसला नाही आणि त्यांनी उलट प्रहार करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारताने पुढची पावलं टाकत गेला भारत, हे आपल्याला जरूर आठवत असेल. तेव्हा भारताने एक एस्कॅलेशन लॅडर फॉलो केला. चढ्या क्रमाने आक्रमकता ही दाखवली, की जेणेकरून तुम्हाला जर का कधीही टोन डाउन करायचं असेल, की ह्याच्यामध्ये जर का आपल्याला मागे पाऊल टाकायला 2 पावलं जेव्हा तुम्ही पुढे जाता, त्यावेळेला मागे पाऊल कसं टाकता येईल याचाही विचार करावा लागतो. म्हणजे कुठलाही आपला मान-सन्मान न हिरावता, न हरवता आपल्याला यशस्वी माघार घेता यावी ह्याचाही विचार धुरंधर राजकारणी जे असतात ते करत असतात. तेव्हा भारतामध्ये धुरंधर राजकारणी बसलेले आहेत आणि जस्टर यांना हे माहिती नाही असं नाहीये. परंतु तरी सुद्धा त्यांनी सावधानतेचा जो इशारा दिलेला आहे, त्या इशाऱ्यामुळे जग स्तिमित झालेलं आहे. तेव्हा याला आता उत्तर कसं द्यायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण
हडसन इन्स्टिट्यूटमध्ये उभं राहून जेव्हा जस्टर हे सांगतात, तेव्हाच ते भारताला एक प्रकारचा इशारा देत असतात, की तुमची जी नवी पॉलिसी, ज्याला न्यू नॉर्मल असं मोदींनी म्हटलं त्यावेळेला, की तुम्ही जर का दहशतवादी हल्ला केला तर काय होईल, याचा परिपाठ तिकडे दाखवून दिला आहे. मोदींनी सांगितलेलं होतं, इथून पुढे आम्हाला न्यूक्लिअर धमक्या देऊ नका आणि हाच आमचा परिपाठ चालू राहील. तेव्हा एक हल्ला केला तर त्याहून जबरदस्त हल्ला पाकिस्तानवर करू, ही भारताची भूमिका. हिच्यात काही फरक झालाय का, असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा दहशतवादी हल्ला जो आहे त्याच्यानंतर सुद्धा लोक म्हणतील, की दहशतवादी हल्ले तर झाले, दिल्लीमध्ये बॉम्बलास्ट झाला रेड फोर्टच्या जवळ, तेव्हा भारताने काय केलेलं होतं. तेव्हा कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि प्रत्युत्तर कसं द्यायचं, ह्याची भारताकडे जाण आहे. जस्टर यांनी त्याबद्दल बोलावं ह्याच्याबद्दल आक्षेप नाही. ते त्यांच्या देशात बोलत होते, ते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये बोलत होते, त्यांच्या देशाच्या धोरणाबाबत बोलत होते. त्याचा परिपाक म्हणून भारतावरती परिणाम काय होईल हे ते बोलत होते. त्यामुळे त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण भारताला ते स्वातंत्र्य आहे का नाही, हे स्वातंत्र्य हे आहे, हे भारत कृतीतून दाखवून देईल. त्याला बोलून दाखवण्याची गरज नाहीये. तेव्हा प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांनी जरूर द्यावी. सरकारकडून ह्याच्यावरती प्रतिक्रिया येईल अशी मला सुतराम शक्यता वाटत नाही. कारण एक तर हे माजी राजदूत आहेत आणि त्यांचं त्यांनी वैयक्तिक मत तिथे मांडलेलं आहे. ते तसं असू शकतं. त्यांचं जे मत आहे ते वस्तुस्थितीला धरून आहे का नाही आणि ते प्रत्यक्षात सत्यात उतरणार का नाही, याचं मोजमाप त्यांनी स्वतः घ्यायचं आहे. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल, त्यावेळी त्यांना कळेल, की आपलं मूल्यमापन हे खरं होतं का नाही. पण ह्या सगळ्याला दोन स्वतंत्र अँगल आहेत आणि त्याच्याबद्दल मी मात्र अजून साशंक आहे. अ, जस्टर ह्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हा मूळ प्रश्न आहे, की ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं, त्यावेळेला भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध पूर्ण फाटले होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. अन्यथा उपराष्ट्राध्यक्ष इथे आलेले नसते. त्यांचे आणि पाकिस्तानचे संबंध सुद्धा आजच्या सारखे गुळपिटातले होते असंही म्हणता येणार नाही. ही गोष्ट खरी आहे. पण सिंदूरच्या प्रसंगी भारतानी अमेरिकन संसाधनांचा वापर केला होता का? हा प्रश्न मात्र वारंवार विचारला जातो. हा प्रश्न विचारला जातो कारण आपण ज्या 2 ते 3 काही संरक्षणात्मक करार केलेले आहेत अमेरिकेशी, त्याच्यामध्ये एक महत्वाचा करार असा आहे, की ज्या जिओ स्पेशल इमेजेस आहेत, त्या वापरण्याची मुभा भारताला देण्यात आलेली होती आणि ती आपण वापरली का नाही वापरली याबाबत आता तरी माहिती जी आहे ती गुलदस्त्यात आहे. हे जर का जस्टर साहेब असं त्यांच्या जर का मनात असेल, की तेव्हा तुम्ही ही जिओ स्पेस इमेजरी वापरलीत, पण आता तुम्हाला वापरता येणार नाही पाकिस्तानच्या विरोधामध्ये, कारण हे संबंध सुरळीत झालेले आहेत, चांगले झालेले आहेत. तर मात्र त्यांच्या विधानामधून निघणारा जो अर्थ आहे, तो अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण अशा जिओ स्पेशल इमेजरी शिवाय भारत कितपत प्रभावी कारवाई करू शकेल, ही शंका कोणाच्याही मनात असेल. अर्थात त्यावेळी अमेरिकेने अशा प्रकारे भारताला मदत केली, असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही किंवा भारताने त्यांच्या नकळत त्यांच्याकडून ते मिळवलं होतं का? ही शंका मनामध्ये राहील. परंतु भारताकडे काही ना काही समांतर व्यवस्था असल्याशिवाय भारत आता असं पाऊल टाकणार नाही. ही मात्र गोष्ट खरी आहे, की जर अमेरिकन सोर्सेस कडून ती इमेजरी वापरली गेली असेल, तर आपल्याला हे गृहीत धरावं लागेल, की इथून पुढे ती इमेजरी अवेलेबल नाही म्हणून. दुसरा चीन देऊ शकतो, परंतु चीन परत एकदा पाकिस्तान विरोधामध्ये आपल्याला ते देईल ह्याची शक्यता शून्यावर येते. तेव्हा भारताला कुठे जावं लागेल हा प्रश्न आहे. केवळ आपले जे सॅटेलाइट आहेत, त्या सॅटेलाइटच्या भरोशावर आपण हे करू शकतो का? ह्याचा विचार करावा लागेल. अर्थातच त्याच्यावरती तज्ञ मंडळींचं मत घ्यावं लागेल.
मी शक्यतो एक तज्ञ आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नेमक्या विषयावरती त्यांच्याशी आपण एक चर्चा घडवून आणू अ, या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारच्या नंतर असे असं माझं प्लॅनिंग आहे. अर्थातच ते फळाला आलं तर गोष्ट चांगली आहे. अन्यथा त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार ही चर्चा मी घडवून आणेन. पण जर का ही जी दुसरी शक्यता आहे ती जस्टर बोलून दाखवत असतील तर मात्र धोक्याचे इशारे अधिक स्पष्ट होताना दिसतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य या चॅनेल सोबत असंच चालू ठेवा. धन्यवाद.